बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आमची ई केवायसी झाली का नाही झाली हे चेक कसं करायचं. तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही फक्त काय करा, आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं जे क्रोम ब्राउझर आहे ते काय करायचंय, ओपन करून घ्यायचंय. ओपन झाल्यानंतर त्यामध्ये सर्च करायचंय लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट तुम्हाला सर्च करून घ्यायची. सर्च करून घेतल्यानंतर हे बघा, इथं बघा आपलं पप्पा आला, ही केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे. यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे बघा, दिलेला आपला लाभार्थी आधार क्रमांक, यामध्ये तुमचं काय करायचं, तुम्हाला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचे, जे कॅप्चर आहे ते कॅप्चर काय करायचे, तुम्हाला टाकून द्यायचे. कॅप्चर टाकून दिल्यानंतर मी सहमत आहे यावर तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचे. त्यानंतर OTP पाठवा यावर तुम्हाला क्लिक करायची. बघा, तुम्हाला एक असा पॉप येईल, या आधार क्रमांकाची केवायसी पूर्ण झाली आहे. याचा अर्थ असा आहे की तुमची जी केवायसी आहे ती आधीच पूर्ण झाली आहे, तुम्हाला केवायसी करायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी झाली का नाही झाली हे तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जर आणखी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि या व्हिडिओला शेअर केलं नसेल तर लवकरात लवकर शेअर करून घ्या, कारण आपण असेच कामाचे व्हिडिओ घेऊन येत असतो.